खोटीदाद नाही, पण आपण कौतुक करतोच आणि त्या क्षणाला ते करणं गरजेचं असतं, कारण त्यांनी उत्साह वाढतो. पहिल्या भूमिका मी 5 वेगवेगळ्या केलेल्या, त्यामुळे 5 वेगवेगळ्या भूमिका होत्या. मराठी रंगभूमीने आम्हाला जो आत्मविश्वास दिला, त्याच्यावर आम्ही बाहेर काम करतो किंवा त्याच्या पलीकडे काम करतो. हॅलो, मी अदिती इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. झी नाट्य गौरव पुरस्कार आणि या सोहळ्यानिमित्त माझ्यासोबत आहे आपला सिद्धू. कसा आहेस? कशी आहेस तू? अगदी मजेत. तू कसा आहेस? मस्त आहे. बरं, काय सांगशील आता झी नाट्य गौरव या पुरस्काराला आलायस आणि कसा आहे हा माहोल? नाही, खूप छान आहे आणि झी नाट्यगुरू नेहमी स्पेशल आहे आमच्या सगळ्यांसाठीच, म्हणजे अल्फा महाकरणपासून झी नाट्यगुरूपर्यंत. त्यामुळे आणि आज ह्या ज्या पद्धतीने साजरा होतो, सेलिब्रेट होतो मराठी नाटक, त्याने आणखी गंमत येते. एक असा प्रश्न आहे की सिद्धू, जेव्हा आता नाटक करताना आपल्याला करावं लागतं, ॲक्टिंग करावी लागते, पण असा एक खऱ्या आयुष्यात जो प्रसंग आला आहे की तिथे मला खोटं खोटं हसावं लागलं आणि नाटकाची म्हणजे आपण नाटक करतो याचा फायदा झाला, असा कोणता प्रसंग आहे का? नाही ग, मी मनमोकळेपणानेच व्यक्त होण्याचा प्रयत्न करतोय, माझं कुठं कुठं होत नाही. आणि अशी खोटी दाद दिली असं काही नाही, असं खोटीदाद नाही, पण आपण कौतुक करतोच आणि त्या क्षणाला ते करणं गरजेचं असतं, कारण त्यांनी उत्साह वाढतो. बरं, मागच्या वेळेसचा जो काही अशोक मामांचा जो परफॉर्मन्स होता त्याबद्दल अनेक तुला शुभेच्छा मिळालेल्याच आहेत आणि आत्ता काय हटके पाहायला मिळणार आहे, काय सांगशील? झी नाट्यगृहामध्ये मी माझ्या जवळचं जे महेश मांजरेकर सरांनी नाटक डिरेक्ट केलं होतं, मी शाहरुख मांजरेकर या नाटकातलं एक छोटंसं सादरीकरण करण्याचा प्रयत्न आहे आज. बरं, पहिली नाटकाची एंट्री आणि आत्ताचं हे सगळं हा माहोल काय सांगशील? त्या आठवणीत रमतोस अजूनही? नाही, रमतो म्हणण्यापेक्षा त्यानेच आम्ही पुढे काम करतोय, कारण मराठी रंगभूमीने आम्हाला जो आत्मविश्वास दिला, त्याच्यावर आम्ही बाहेर काम करतोय किंवा त्याच्या पलीकडे काम करतो. एक शेवटचा प्रश्न, पहिल्या भूमिकेचं नाव आठवतंय का? पहिल्या भूमिका मी 5 वेगवेगळ्या केलेल्या, त्यामुळे 5 वेगवेगळ्या भूमिका होत्या. नाही आठवत. म्हणजे देवानंद होता त्यात, एक असा डिरेक्टर होता त्यात, एक मद्रासी कॅरेक्टर होतं त्यात, असे कॅरेक्टर होते, म्हणजे त्यांची नावं नव्हती, आगंतुक होतं त्यात मी. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.